नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, विद्या विश्व अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर महिला व बाल विकास विभाग व ICDS विभागाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या सीरीजमध्ये आपलं स्वागत आहे. हा आपला 12वा व्हिडिओ आहे. तर चला सुरुवात करूयात प्रश्नांना. तर पहिला प्रश्न आहे, राष्ट्रमहिला नावाचा वृत्तपत्रिका कोण प्रकाशित करते? तर ऑप्शन आहेत महिला व बाल विकास विभाग, राष्ट्रीय महिला आयोग, समाज कल्याण आयोग, आंतरराष्ट्रीय महिला आयोग. तर याचे अचूक उत्तर आहे राष्ट्रीय महिला आयोग. एका वर्षाच्या कालावधीत किती दिवस पूरक पोषण आहार दिला जातो? 265 दिवस, 365 दिवस, 185 दिवस, 300 दिवस. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, 365 दिवस. खालीलपैकी कोणते वर्ष संयुक्त राष्ट्रांच्या विद्यमानाने आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून साजरे केले गेले? तर ऑप्शन आहेत 1979, 1980, 1981 आणि 1982. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, 1979. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 1979 मध्ये बालकांच्या हक्कासंबंधीच्या कराराचा स्वीकार केला. खालीलपैकी कोणत्या वर्षापासून या कराराची अंमलबजावणी सुरू झाली? तर ऑप्शन आहेत 1991, 1992, 1989, 1990. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, 1990. बालकांच्या हक्कासंबंधीच्या करारातील तरतुदींची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते यावर देखरेख ठेवण्यासाठी मुलांच्या हक्कासंबंधीच्या समितीची स्थापना कधी करण्यात आली? तर ऑप्शन आहेत 1988, 1989, 1990, 1991. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, 1991. महाराष्ट्र राज्य महिला आयोगामध्ये अध्यक्षाशिवाय किती अशासकीय सदस्य असतात? 6, 4, 10, 3. तर याचे अचूक उत्तर आहे 6 अशासकीय सदस्य असतात. राज्यात ऑपरेशन ब्लॅकबोर्ड किंवा खडू-फळा मोहीम राबविली जात आहे. खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक वर्षापासून? तर 1987-88, 1988-89, 1989-90, 1990-91. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1988-89. महाराष्ट्रात मुलींना इयत्ता 12वी पर्यंत मोफत शिक्षण देण्याची योजना राबवली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मुलीचे पालक किमान किती वर्ष महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे? तर ऑप्शन आहेत 11 वर्ष, 13 वर्ष, 15 वर्ष आणि 17 वर्ष. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, 15 वर्ष. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील मुलींच्या शैक्षणिक गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात मुलींना उपस्थिती भत्ता देण्याची योजना राबवली जाते. ही योजना राबविण्यास राज्यात कोणत्या वर्षापासून सुरुवात झाली? तर 1990, 1991, 1992, 1994. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, 1992. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत मुलींच्या किमान गरजा भागविण्यासाठी त्यांना दरमहा 30 रुपये देऊन दत्तक घेतले जाते. कोणत्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळतो? 6व्या, 8व्या, 5व्या, 6व्या. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, 5व्या. खालीलपैकी कोणते एक राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सबलीकरण योजनेचे उद्दिष्ट आहे असे म्हणता येणार नाही? 11 ते 18 वर्ष वयोगटातील मुलींना पोषण व आरोग्यविषयक गरजा उंचावणे, कौशल्य शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणे, कुटुंब कल्याणासंबंधी समुपदेशन मार्गदर्शन करणे, पुरुषी अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी जुडो व कराटेचे प्रशिक्षण देणे. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, पुरुषी अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी जुडो व कराटेचे प्रशिक्षण देणे हे या योजनेचे उद्दिष्ट नाही. राजीव गांधी राष्ट्रीय पाळणागृह योजनेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? श्रमिक महिलांच्या 0 ते 6 वर्ष वयोगटातील बाळांना दिवसभर सेवा पुरवली जाते. प्रत्येक पाळणागृहात सुमारे 50 मुलांची काळजी घेतली जाते. मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासासाठी परिपूर्ण सेवा पुरविल्या जातात. मुलांना शाळापूर्व अनौपचारिक शिक्षण दिले जाते.
तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. प्रत्येक पाळणागृहात सुमारे 50 मुलांची काळजी घेतली जाते. हे विधान बरोबर नाहीये. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत खालीलपैकी कोणत्या योजना राबविल्या जातात? राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना. तर ऑप्शन आहेत फक्त 2, फक्त 1, 1 व 2 दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, जे की आहे ऑप्शन 1 व 2 दोन्ही. खालीलपैकी कोणते एक राजीव गांधी राष्ट्रीय बाल संगोपन केंद्र योजनेचा लक्ष्य घटक आहे असे अचूक शब्दात सांगता येईल? 0 ते 6 वर्ष वयोगटातील समस्याग्रस्त बालके, श्रमिक महिलांची 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुले, अडचणीत सापडलेली 14 वर्ष वयोगटाखालील मुले, गलिच्छ वस्त्यांमधील 0 ते 3 वर्ष वयोगटातील बालके. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. श्रमिक महिलांची 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुले. अडचणीत असलेल्या मुलांच्या मदतीसाठी खालीलपैकी कोणती टेलिफोन सेवा सुरू करण्यात आली आहे? हेल्पलाईन, रेस्क्यू लाईन, चाइल्ड लाईन, रिलीफ लाईन. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, चाइल्ड लाईन. अडचणीत असलेल्या मुलांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या टेलिफोन सेवेअंतर्गत लाभ घेण्यासाठी कोणता क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे? 1111 9999 1098 1989. तर याचे अचूक उत्तर आहे 108998 1098. संयुक्त राष्ट्रांच्या मुलांच्या हक्काविषयक आंतरराष्ट्रीय करारपत्रावर भारताने खालीलपैकी कोणत्या तारखेस स्वाक्षरी केली? 1 डिसेंबर 1989, 1 डिसेंबर 1990, 11 डिसेंबर 1991, 11 डिसेंबर 1992. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, 11 डिसेंबर 1992. मुलांच्या सेवाविषयक क्षेत्रात दिल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सन 1994 पासून दिला जाणारा पुरस्कार खालीलपैकी कोणता? राष्ट्रीय बाल पुरस्कार, राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार, मारिया मॉन्टेसरी पुरस्कार, मदर टेरेसा पुरस्कार. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार. बालकल्याणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना बालकल्याणासाठीचे या वर्षापासूनचे राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. 1977, 1979, 1987, 1989. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, 1979. भारतातील सर्वात पहिल्या अंगणवाडी सेविका कोण होत्या? तर भारतातील सर्वात पहिल्या अंगणवाडी सेविका कोण होत्या? तर ऑप्शन आहेत ताराबाई मोडक, लता देशमुख, शांताबाई डांगे, अनुताई वाघ. तर भारतातील पहिल्या अंगणवाडी सेविका होत्या लता देशमुख. शरीरामध्ये जखम झाल्यास कोणत्या प्रकारची पेशी ठीक करतात? मायटोसिस, मिओसिस, दोन्ही, यापैकी नाही. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, मायटोसिस. मानवी शरीरातील धमनी हे कोणत्या प्रकारचे रक्त वहन करते? ऑक्सिजनयुक्त, कार्बन डायऑक्साईड युक्त, प्रथिनयुक्त, यापैकी नाही. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, ऑक्सिजनयुक्त. 1 वर्षाखालील मुलांना दररोज किती कॅलरी ऊर्जेची आवश्यकता असते? तर 1 वर्षाखालील बालकांना किती कॅलरीची गरज असते? तर ऑप्शन आहे 300 कॅलरी, 200 कॅलरी, 600 कॅलरी आणि 100 कॅलरी. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, 100 कॅलरी. भारतात बालशिक्षणाचा पहिला प्रयोग कोणी केला? गिजूभाई बधेका, ताराबाई मोडक, अनुताई वाघ, मारिया मॉन्टेसरी. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, गिजूबाई बधेका. ICDS अंतर्गत 3 ते 6 वर्षाच्या बालकांना खालीलपैकी कोणत्या सेवा दिल्या जात नाहीत? पोषण व आरोग्य शिक्षण, लसीकरण, पूरक पोषण आहार, संदर्भ सेवा. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, पोषण व आरोग्य शिक्षण. सॅम व मॅम या कुपोषणाच्या निर्देशांकात
कोणत्या घटकांचा विचार केला जातो? वजन, उंची, उंचीनुसार वजन यापैकी नाही. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, उंचीनुसार वजन. अंगणवाडी केंद्र किती तास उघडे ठेवायला हवे? 5 तास साधारण, 3 तास साधारणतः, 8 तास साधारणतः, 1 तास साधारणतः. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, 5 तास साधारणतः. ICDS कार्यक्रमांतर्गत किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आली? 2005, 2000, 1995, 2015. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, 2005. बालन्याय अधिनियम 2000च्या कितव्या कलमामध्ये भीक मागणी या संकल्पनेची व्याख्या केली आहे? कलम 2 बी, कलम 45 ए, कलम 8 सी, कलम 4 बी. तर याचे अचूक उत्तर आहे कलम 2 बी. मुलांच्या जन्मांची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा भारतात केव्हा अंमलात आला? 1992, 2005, 1949, 1969. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, 1969. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे होते आजचे प्रश्नांची अचूक उत्तरे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्नांची अचूक उत्तरे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.